नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी। बघा, अनेक प्रश्नपत्रिकांमध्ये वारंवार विचारलेले प्रश्न आणि मुलं चुकतात ते याच प्रश्नांमध्ये। बघा, जी टॉपर मुलं असतात किंवा जी 280 270 मुलाच्या आसपास जी मुलं असतात त्या बऱ्याच मुलांचे प्रश्न चुकतात ते या प्रकारच्या गणितांमध्ये की प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा। मग तिथे बऱ्याच वेळा काय करावे लागते, बेरीज करावी लागते, गुणाकार करावा लागतो, वर्ग बघावा लागतो, म्हणजे आपल्याला निरीक्षण करून तर्काने आपल्याला हे उत्तर काढायचं असतं। पण बऱ्याच वेळा चुकणारा प्रश्न पण तो कसा चुकू नये किंवा तो प्रश्न कसा बरोबर यावा यासाठीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये या प्रकारचीच गणितं बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला या प्रकारच्या प्रश्नांचे सुद्धा मार्क मिळाले पाहिजेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, प्रश्न वाचूया आपण। प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा। आता बघा, ज्यावेळेस गोलामध्ये अशा संख्या दिल्या जातात त्यावेळेस काय करायचं आपण, बघा आता 7च्या समोर 196 संख्या आहे, 4च्या समोर 64 आहे, 5च्या समोर 100 आहे आणि 6च्या समोर प्रश्नचिन्ह आहे। मग आपल्याला समोरासमोरील संख्यांचं निरीक्षण करायचं असतं आणि तर्क लावायचा असतो। आता बघा, 7च्या पुढे 196 आहे, बघा 7चा वर्ग 49 पण वर्ग पण नाही आहे, 7चा घन 343 म्हणजे घन पण नाही आहे। मग आता काय करायचं आहे तर बघा, आपण सगळ्या संख्यांचं निरीक्षण केल्यावर आपल्या असं लक्षात येतंय, बघा 7 ही संख्या आहे, 7ची दुप्पट करूया, 7 दुने 14, 14चा वर्ग किती आहे 196। बघा बरं, इथे 196 आहे पण हा रूल सगळ्या संख्यांसाठी लागू होतोय का ते बघूया, तेव्हाच आपलं उत्तर निश्चित करायचं। आता बघा, 4ची दुप्पट 8, 8चा वर्ग 8 8 64। मग बघा बरं, 8च्या पुढे 4च्या समोर 64च आहे, म्हणजे काय दिलेल्या संख्येची दुप्पट आणि त्या दुपटीचा वर्ग बरोबर येणारी संख्या। आता बघा, 5ची दुप्पट किती आहे 10, 10चा वर्ग 10 10 100। मग बघा बरं, 5च्या समोर 100च आहे, म्हणजे ही ट्रिक कशी आहे याच्यासाठी योग्य आहे। आता बघा, 6ची दुप्पट करूया। मग बघा बरं, कमेंटमध्ये पटकन उत्तर सांगा, 6ची दुप्पट किती आहे 12 आणि 12चा वर्ग किती आहे 144। मग बघा बरं, पर्यायामध्ये 144 आहे का तर हो आहे की, पर्याय क्रमांक 3। मग 6च्या समोर जे प्रश्नचिन्ह आहे तिथे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 144। या पद्धतीने आपल्याला हे प्रकारचे प्रश्न सोडवायचे आहेत। पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न बघा, खालील चौरसातील संख्यांचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा। बघा, प्रश्नपत्रिकेमध्ये एकतर गोलातली संख्या विचारतात, म्हणजे गोल देतात, आता जसा आपण पहिला प्रश्न घेतला तसा, किंवा या पद्धतीने चौकोनामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडायची असते। आता बघा, मग इथे काय करायचं तर बघा, खूप सोपं आहे, फक्त जरा संख्यांचा आडवी आणि उभ्याचं जरासं निरीक्षण करायचं, 1 2 3 पद्धतीनं हे करायचं। बघा, आता इथे 7 64 आणि 56 आहे। आता इथे बघा, 7चा पाडा आपण 56 येईपर्यंत म्हणूया, 7 8 56। मग बघा बरं, 7 8 56, ठीक आहे। मग आता 7चा पाडा आपण 8 पर्यंत म्हटल्यावर 56 मिळाला, म्हणजे या दोघांचा आपण काय केलं भागाकारच केला, 56 भागिले 7 केलं किंवा 7ला 8ने गुणल्यावर 56 आलं। मग ज्याने गुणले किंवा येणारा भागाकार, बघा इथे मी भागाकार करून दाखवते, 56ला बघा, या 56ला आपण जर 7ने भागलं तर किती येतं 8 येतं। मग येणारं जे उत्तर आहे त्याचा वर्ग, 8चा वर्ग किती आहे 64, ठीक आहे। या पद्धतीनं केलं तरीही चालेल किंवा या पद्धतीनं केलं तरीही चालेल। आता बघा, या 8चा वर्ग 8 8 64, त्याच पद्धतीने 16चं बघा, 16ला 80ने भागूया, बघा इथे 80 भागिले 16, मग किती येतं 5 येतं आहे की नाही। मग 5चा वर्ग किती 25, बघा बरं इथे 25 दिलेला आहे, त्याच्यापेक्षा आपण असं केलं तरी जमेल, 16चा पाडा आपण 80 पर्यंत म्हणूया, मग आपल्याला मिळते 16 पंचे 80। मग गुणले कितीला 5ने गुणले ना, मग 5चा वर्ग
25. कोणतीही ट्रिक वापरली तरी हे येणारं उत्तर सेमच असणार आहे. आता बघा 96ला 12ने भागूया. 96ला काय करूया, 12ने भागूया. मग बघा 12 8 96 किती आलं, 8 आलं. म्हणजेच काय 12 8 96. मग गुणलंय कशाने, 8ने. मग 8चा वर्ग किती, 8 8 64. मग इथे किती येणार आहे, 64. मग इथे पण 96ला 12ने भागलं तरी 8 येतं. 8चा वर्ग 8 8 64. मग बघा बरं, पर्याय क्रमांक 1 मध्ये 64 आहे. म्हणून इथे प्रश्नचिन्हाच्या जागी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 64. बघा पुढचा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती. प्रश्न आहे तिसरा. आता बघा 6 25 75. आता काय करायचं, तर बघा आपल्या लक्षात येईल की आपण काय करूया, या दोघांचा गुणाकार करूया. बघा इथे 6 गुणिले 25, 25 सक 150. आपले पाढे पाठ असतील, 30 पर्यंत पाढे पाठ पाहिजेत. आता 150 तर इथे नाही आहेत, पण 150च्या रिलेटेड संख्या आहे की. बघा 150च्या निम्मे करा, निम्मे म्हणजेच काय 2ने भागा. मग 150ला आपण जर 2ने भागलं तर बघा 2 7 14, इथे 1 राहिला म्हणजे 10 झाले की नाही. मग 2 5 10, उभा भागाकार करून तुम्ही बघू शकता 75. 150च्या निम्मे किती 75, जे की इथे दिलेलं आहे. मग हीच पद्धत बाकीच्या अंकांसाठी लागू होते का, बघूया बरं. 3 गुणिले 12, मग 12 त्रिक 36. आता 36चे निमपट आपल्याला माहिती आहे 18 दुने 36. बघा 2 के 2, इथे 1 राहिला, 2 8 16. 36ला 2ने भागल्यावर 18 उत्तर आलं, जे की इथे दिलेली आहे 18 संख्या. म्हणजे जे आपण सोडवतोय ते कसं आहे, योग्य आहे. बघा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आता उत्तराकडे जाऊया. आता 9 गुणिले 8 करूया. 9 8 72. मग 72ला काय करायचंय, 2ने भागायचंय. बघा 2 त्रिक 6, इथे 7तला 1 इथे राहिला ना, 2 सक 12, किती आलं उत्तर 36. मग बघा बरं 36 कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा सोबतच्या चौरसातील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, सेम इथे पण चौरसातल्या संख्या. आता बघा 4 28 आणि 49 आहे. आता बघा 4चा पाढा आपण 28 पर्यंत म्हणूया. 4 7 28, किती आलं 4 7 28. किंवा या दोघांचा भागाकार केला तरीही चालेल. 28ला आपण 4ने भागलं तर उत्तर किती येतं, 7 येतं. बघा 28 भागिले 4 बरोबर उत्तर किती आलं, 7 आलं. आणि 7शी रिलेटेड हिचा काय संबंध आहे, तर 7ची वर्गसंख्या आहे 49. मग बघा इथे 49च आहे. आता काय करूया, इथे 45 आहे ना, इथे दिलेलं आहे ते बघूया आपण योग्य आहे का. 45ला 9ने भागलं, 45ला 9ने भागलं तर उत्तर किती येतं, 5 येतं. 9 5 45. मग 5चा वर्ग किती 25. मग बघा बरं इथे 25च दिलेलं आहे. म्हणजेच काय 9चा पाढा आपण 45 येईपर्यंत म्हटलं, 9 5 45, इथल्या मधल्या संख्येचा वर्ग, जसं की आपण पहिलं गणित सोडवलं सेम तसंच. ठीक आहे. आता बघा पहिलं गणित आहे, आपण दुसरं गणित सोडवलं ते याच पद्धतीचं होतं. बघा आता इथे काय करायचं आहे, 88ला 11ने भागूया. मग किती आलं उत्तर, 8 आलं. 8चा वर्ग किती आहे, आपल्या सगळ्यांना माहीतच असेल 8चा वर्ग. 11ला 8ने गुणल्यावर 88 येतं. मग या मधल्या संख्येचा वर्ग 8चा वर्ग, 8चा वर्ग आहे मध्ये 64 आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 64. पुढचा प्रश्न बघा, गोलातला प्रश्न आला. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल. आता बघा 26च्या समोर कोणता अंक आहे, 24 आहे. 33 समोर 17 आहे. 35 समोर 15 आहे. आणि आपल्याला काढायचा आहे 31च्या समोरचा अंक. ठीक आहे. आता काय निरीक्षण करायचं, तर बघा निरीक्षण केल्यावर आपल्या असं लक्षात येत आहे 26 आणि 24, 26 आणि 24 यांची जर आपण बेरीज केली तर बेरीज किती येते बघा, हे 6 आणि हे 0 किती आलं 10. 6 आणि 4 10, हातचा आला 1. हे 2 आणि 2 4 आणि हातचा 1 5. म्हणजे 26 अधिक 24 बरोबर 50 आली बेरीज. मग बाकी सगळ्यांची येते का चेक करूया. 33च्या पुढे 17 आहे. मग बघा 33
अधिक 17, मग बघा हे 7 आणि 3 10, हातचा आला 1, 3 4 आणि हातचा 1 5, बरोबर 50 बेरीज झाली. 35च्या पुढे कोण आहे? 15 आहे. करा बरं बेरीज आणि पर्यायामध्ये सांगा बरं येणारं उत्तर किती आहे इथे. प्रश्नचिन्ह जागी कोणती संख्या आहे सांगा बरं पटकन. 35 मध्ये 35च्या पुढे 15 अंक आहे. मग बघा 5 आणि 5 10, 3 4 आणि हा 1 5, म्हणजे यांची बेरीज किती आली? 50 आली. आता 31च्या पुढे, आता बघा 31 मध्ये किती मिळवले म्हणजे 50 येईल असा आपल्याला प्रश्न आहे, बरोबर आहे. मग काय करायचं आता? 50 मधूनच 31 वजा करूया. शून्यातून 1 जात नाही, शून्य खोडला तिकडे घेतला 1, 5तला 1 हातचा तिकडे घेतला, इथे राहिले 4, 10तून 1 गेला 9, 4तून 3 गेले 1 राहिला, म्हणजेच 31 मध्ये आपण 19 मिळवले तर आपलं उत्तर किती येतं? बरोबर 50. मग बघा बरं 19 आहे का? तर हो, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. म्हणजेच इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 19. बघा या पद्धतीनं मुलांना अवघड वाटणारे प्रश्न कशा पद्धतीने सोप्या पद्धतीनं सोडवायचे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल येणाऱ्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.